नमस्कार मित्रांनो, माझं नाव मंगेश परब आणि भ्रमंती ब्लॉग्समध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत त्या तिथे नाही कळलं तर तो आहे तुम्हाला जे माझ्या पाठीमागे दिसतंय तो जो आपल्या माझ्या ज्या लेफ्ट साईडला जो आहे तो आहे चंदेरी, जो टेबल लँड सारखा दिसतोय. आणि जो माझ्या राईट साईडला आहे म्हणजे चंदेरीचा एक्झॅक्टली जो समोर आहे असा जो पिनॅकल टाईप तो आहे महिसमाळ. म्हणजे तुम्ही त्याला महसमाळ पण म्हणू शकता, महिसमाळ सुद्धा म्हटलं जातं. हे दोन्हीही वॉच टॉवर आहेत आपल्या स्वराज्याच्या काळातील. आणि आज आपण जाणार आहोत चंदेरी किल्ल्यावर. तर चला सुरू करूया चंदेरी किल्ल्याचा एक थरारक प्रवास. बरीचशी थोडे रिस्की ट्रेक आहे हा, म्हणजे थोडा डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये मोडला जातो. बघूया आपल्याला केवढं शक्य होईल. थोडाफार एक्सपिरियन्स आपल्याकडे आहे, इक्विपमेंट काही नाही आहेत, पण विदाऊट इक्विपमेंट सुद्धा चढू शकतो जर तुमचं विल पॉवर स्ट्रॉंग असेल तर. सर आपण जाऊया चंदेरी किल्ल्यावर आणि तुम्हाला काही विहंगम अशी दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करूया. चला. चंदेरी फोर्टला येण्यासाठी आपल्याला यावं लागेल वांगणीला. वांगणी हे बदलापूरच्या पुढचं स्टेशन. आणि वांगणीला आल्यानंतर बाय रोड जर तुम्ही आलात तर तुम्हाला चिंचोलीला जाण्यासाठी एक फाटा फुटतो. आणि चिंचोलीला गेल्यानंतर चिंचोली गावातच तुम्हाला आपलं वाहन इथे ठेवावं लागतं, उभं करावं लागतं, कारण इथून पुढे गाडी जात नाही. सो टू व्हीलर असो वा फोर व्हीलर असो या कुठल्याही प्रायव्हेट व्हेकल्स असो आपल्याला इथे गाडी उभी करून पुढे आपल्याला चालत जावं लागतं चंदेरीच्या पायथ्यापर्यंत. आणि मग तिथून आपल्याला ट्रेक सुरू होतो. तर या ट्रेकमध्येही नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर उपलब्ध आहेत आपले मोठे बंधू श्री राजू परब. सो ते सुद्धा आपल्याबरोबर असणार आहेत या पूर्ण ट्रेकमध्ये. त्यांचं सुद्धा अमूल्य मार्गदर्शन आपल्याला भेटणार आहे पुढच्या प्रवासामध्ये. सर ते घेत आणि काही निसर्गरम्य असे निसर्गरम्य ठिकाणं आपण चित्रित करून आपण इथून पुढे आपला ट्रेक सुरुवात करूया. सो चला आता आपण जाऊया पुढच्या मार्गाला. सो हा पूर्ण रस्ता फॉरेस्टमधनं जातो, बऱ्यापैकी जंगलामधनं आपल्याला पुढे जाऊन प्रॉपर डायरेक्शन्स फॉलो करून आपल्याला पायथ्याशी पोचायचं आहे. कारण इथे थोडी घनदाट झाडी असल्यामुळे चुकण्याची शक्यता खूप आहे. त्याच्यामुळे जे आपल्या काही ट्रेकर्स लोकांनी किंवा सह्याद्री फाउंडेशन यांनी काही मार्किंग्स करून ठेवलेले आहेत, काही बोर्ड्स लावलेले आहेत डायरेक्शनसाठी, तर ते आपल्याला फॉलो करणं खूप गरजेचं आहे. सो मित्रांनो, तुम्हाला बोललो आणि आम्ही जस्ट वाट चुकलो. सो इकडचे जे गावकरी होते त्यांनी आम्हाला ही वाट दाखवली. सो असंच थोडे जे आपल्याला वाटसरू भेटतात त्यांचं डायरेक्शन घेऊन त्यांना विचारून आपण प्रवास करायचा आहे. मित्रांनो, फायनली आपण चिंचोली गावातून स्टार्ट केलं होतं मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. आणि आता आपण चिंचोली गावापासून एक छोटा डोंगर लागतो. छोटा म्हणता येणार नाही, आम्हाला अर्धा तास लागला इथे यायला. सो या डोंगरावर आल्यानंतर तुम्ही बघू शकता तो आहे चंदेरी, तो आहे महिसमाळ. आपल्याला जायचं आहे चंदेरीला. सो हा पठार थोडासा आपल्याला चालत जावं लागणार आहे सरळ, आणि मग व्हॅली येणार. त्या व्हॅलीमधून आपल्याला मग चंदेरी स्टार्ट होणार आहे, चंदेरीची ट्रेकिंग स्टार्ट होणार आहे. तर चला आपण पुढे जाऊन बघूया अजून, कारण आम्हाला एवढा अंदाज नाहीये की एक्झॅक्टली अजून किती वेळ लागेल.
कारण आमचा सुद्धा फर्स्ट टाइम आहे इथे येण्याचा. सो बघूया किती वेळ लागेल आणि किती अवघड हा ट्रेक आहे. चला. सो हे अशा प्रकारचे डायरेक्शन सुद्धा लावलेले आहेत. सो हे डायरेक्शन आपल्याला फॉलो करतच पुढे जायचंय. हा जो ट्रेक आहे मित्रांनो, तो डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये मोडतो. त्याच्यामुळे काही इक्विपमेंट्स म्हणण्यापेक्षा शूज असणं किंवा पाण्याचे बॉटल्स, कमी सामान, जास्त खाण्याचं सामान न घेता पाणी जास्त घेणं हे खूप महत्वाचं आहे अशा डिफिकल्ट ट्रेकमध्ये. जेणेकरून तुमच्या पाठीवर वजन कमी राहतं आणि तुम्ही जे रिस्की पॅच असतात ते एकदम इझिली कव्हर करू शकता. हा त्यामागचा मेन मोटिव्ह असतो. बघू शकता इथे सुद्धा डायरेक्शन आहे. हा एक प्रकारचा डायरेक्शन आहे, कोणी टाइमपास म्हणून केलेलं नाहीये. हे 2 दगड एकमेकांवर ठेवलेली आहे. सो हेच डायरेक्शन फॉलो करा आपण जातोय. आता तुम्ही बघू शकाल की ती चंदेरी फोर्ट आपल्यापासून किती जवळ आला आहे. त्याच्यावरचा जो झेंडा आहे ना, मला माहित नाही तुम्हाला दिसतोय की नाही. आपण झूम करून बघण्याचा प्रयत्न करूया. सॉरी तुम्हाला दाखवता येत नाहीये, पण तिथे टॉपला एक झेंडा आहे. तिथे एक्झॅक्टली त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची 4 फूट उंचीची प्रतिमा आहे. माहित नाही त्यांनी कशी वरती घेऊन गेली असेल, त्याबद्दल आपण नंतर नक्कीच खुलासा करू वरती गेल्यावर. चला आता पुढे जाऊया, अजून बरेच वाटचाल बाकी आहे.
फायनली मित्रांनो आम्ही आता इथे मध्यामध्ये चालू आहोत. इकडे थोडं पेटपूजा केली आणि या इथेच आपल्याला वरती जायचं आहे. रिबिन्स, दगडांचे डायरेक्शन्स, मार्किंग्स या सगळ्या बेसवर आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. रस्ता खूपच कन्फ्युजिंग आहे. तुम्ही एकट्या येण्याचं धाडस इथे करू नका, करूही शकत नाही आणि करूही नका मी तर सांगेन. कारण की इथे थोडे वन्य प्राणी पण आहेत. वन्य प्राणी म्हणण्यापेक्षा माकड वगैरे, वानर वगैरे जे मोठे मोठे असतात ते आहेत. त्यामुळे एकाला दुसरा अशा प्रकारे जर 2 जण असतील तर खूपच चांगलं आहे आणि असावेतच. मिनिमम 2 जण तरी इथे या आणि हा ट्रेक तुम्ही करू शकता. चला आता आपण पुढे जाऊया. गुहेपर्यंत आपल्याला जायचं, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला महाराजांच्या प्रतिमेपर्यंत पोहोचायचं आहे. तो आत्ता तरी 9 वाजलेले, तर आम्ही सकाळी 7:30 वाजता बरोबर पायथ्यावरून सुरुवात केली आहे. 9 वाजता 2 तासात आम्ही या मध्यावर येऊन पोहोचलोय. अजून जवळपास बऱ्यापैकी अंतर असेल. चला जाऊया. तो फायनली मित्रांनो आपण या साईडून म्हणजे बदलापूरच्या दिशेने, वांगणीच्या दिशेने या साईडून आलेलो आहे, या दिशेने आलेलो आहोत. आणि तुम्ही इथे बघू शकता हा जो समोरचा जो रस्ता आहे, या बोर्डच्या समोर डायरेक्शननी स्ट्रेट जाऊन आपल्याला वरती चंदेरी किल्ला लागणार आहे. आणि हे जे 2 डायरेक्शन तुम्हाला दिसू शकतात, हा जो रस्ता आहे, हा तुम्ही बघू शकता, हा जो रस्ता आहे तो पनवेलकडे जाणार. म्हणजे तुम्ही जर पनवेलवरून आलात तर या रस्त्याने येणार आणि तुम्हाला मध्ये सेंटरला हा बोर्ड लागेल जिथे किल्ले चंदेरी लिहिलेला आहे. म्हणजे जर तुम्ही पनवेलवरून आलात तर तुम्हाला जर गड उतरलात, या साईडने तुम्ही जर गड उतरलात तर तुम्हाला पनवेलला जायचं असेल तर तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे आणि बदलापूरला जायचं असेल तर तुम्हाला राईट घ्यायचं आहे. जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलनी या दिशेने आलात आणि या साईडने जर तुम्ही उतरलात तर मग तुम्हाला खूपच मोठा वळसा आहे. म्हणजे लिटरली तुम्हाला परत वरती यावं लागेल आणि या साईडला जावं लागेल किंवा पूर्ण वळसा घालून तुम्हाला तुमच्या गाडीतर्फे जावं लागेल. सो आपण आता बदलापूरच्या दिशेने आलो आहोत. हा बोर्ड दिसल्यानंतर तुम्हाला या वाटेने पुढे चंदेरी किल्ल्यासाठी पुढे वाटचाल करायची. चला मग. आम्ही या इथून आलेलो आहे वरती आणि इथे देवीचं मंदिर लागलंय आणि या मंदिरावरूनच इथे वरती एक मंदिर आहे आणि या खडकांवर चढून आपल्याला वरती जायचंय. सो चला जाऊया.
फायनली मित्रांनो आपण या गुहेजवळ पोहोचलेलो आहोत. एक जवळपास 50 लोक वास्तव्य करू शकतील एवढा हा परिसर आहे. इथे लोक रात्री स्टे करू शकतात. जर तुमच्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल असतील, पाणी असेल, खाण्याचं सामान असेल, तर तुम्ही इथे स्टे करू शकता. तुम्ही बघू शकता गुफा आतमधून. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही ऑलमोस्ट ती गुहा क्रॉस केली आणि या इथे तुम्ही बघू शकता वरती जो झेंडा दिसतोय तिथे महाराजांची प्रतिमा आहे एक्झॅक्टली त्या झेंडाच्या इथे. आणि आपण खालून तो झेंडा दाखवत होतो. तर आम्ही इथपर्यंत आलो पण तुम्ही इथे पाहू शकता की इथे आहे ना हे रोपसाठी केलेलं आहे आणि आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा रोप नाही. आणि या रोपनी तुम्ही त्या लेफ्ट साईडला बघू शकता की या रोपनी त्या कातळाला पकडून आपल्याला पुढे पुढे जायचंय. सो हे खूपच रिस्की पार्ट आहे आणि विदाऊट रोप तर पॉसिबल नाहीच आहे. इम्पॉसिबल आहे अगदी. आणि बघू शकतो शेवटी जीवापेक्षा दुसरं काही महत्वाचं नाहीये. तर आम्ही असा विचार केलाय की नेक्स्ट टाइम रोप वगैरे आपण घेऊन हा ऍडव्हेंचर ट्राय करू. विदाऊट रोप हा ऍडव्हेंचर ट्राय करणं खूप रिस्की आहे आणि तसं दाखवणं पण एक रॉंग मेसेज जाईल समाजापुढे. सर आम्ही असा विचार करतोय की हा ब्लॉग जो आहे हा इथेच थांबवावा. याची पूर्ण माहिती आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल की इथे कसं यायचं, इथे आल्यानंतर तुम्हाला काय काय गोष्टी पाहायला मिळतील. तर महाराजांना आपण इथूनच वंदन करून हा व्लॉग इथे थांबूया. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.